एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी खडकीतल्या एका रेव्ह पार्टीमध्ये पकडलं। एका फ्लॅटवर पोलिसांनी सकाळी 5:30च्या सुमारास छापा मारला। या पार्टीमध्ये दारू, हुक्का आणि अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले आणि यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली। त्यातलं एक नाव म्हणजे प्रांजल खेवलकर। हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत। साखर उद्योग, एनर्जी प्लांट, रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या अनेक व्यवसायांमध्ये खेवलकर हे सक्रिय आहेत। त्यामुळे प्रश्न असा पडतो की या ड्रग्ज पार्टीमध्ये ते नेमके करत काय होते। पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करतायत। हे ड्रग्ज कुठून आले होते, ही पार्टी ऑर्गनाइज कुणी केली होती आणि या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे। आता ही हाऊस पार्टी होती की यामागे मोठं रॅकेट शिजतंय हे तपासाअंती समोर येईलच। दरम्यान एकनाथ खडसे यांनी मात्र चूक असल्यास कोणालाही माफ केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे या घटनेमध्ये नेमका खेवलकरांचा काय संबंध आहे हे तपासात समोर येणारच आहे। पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। त्यामुळे एकच प्रश्न पडतो की कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? राजकीय घराण्यांशी संबंध असलेली ही मंडळी अशा ड्रग्ज रेव्ह पार्टीमध्ये कशी सहभागी होतात यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचा विचार काय हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।